नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला कवळ्या गवारीपासून मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। ते एकदम कवळी गवारी आहे बघा। जर तुम्हाला पाहिजे असेल स्वच्छ धुवून घेतलेली आहे। ते जसं देठ आणि बुडका जरी कट करून जरी घेतला तरी तुम्ही चालू शकते, नाहीतर अशीच जरी घेतली तर चालेल, कारण खूप कवळी आहे। तवा मी गरम करत ठेवलेला आहे आणि गवारीचं काय करायचं माहिती आहे का, स्वच्छ धुवून पाणी पूर्ण नितळून घ्यायचं आणि ह्याला काय करायचं आपल्याला माहिती आहे का, भाजून घ्यायचं मीडियम गॅसवर। थोड्या वेळानं असं हलवायचं, डाग पडस्तवर भाजून घ्यायचे। अशा पद्धतीत बघा थोडं असं उलटण्यानं दाबून मी भाजून घेतलेले। असे सगळीकडून डाग पडले पाहिजेत एकसारखे। जास्त असे भाजू नका, म्हणजे करपून देऊ नका। बाकी असे कडकडीत भाजली तरी पण चालू शकते। हे बघा सगळ्या साईडून एकसारखे भाजून घेतलेले आहेत। ह्याला मी काय करते मी ते काढून घेते। गवारी मी काढून घेतलेली आहे। त्याच तव्यामध्ये आता आपण मिरच्या भाजून घेऊया। मिरच्या टाकलेल्या आहेत बघा, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। पोपटी कलरच्या मिरच्या आहेत, ह्यांना पण मी हलकंसं भाजून घेणार आहे। मिरच्या बघा चांगल्या भाजलेल्या आहेत, त्या पण मी काढून घेते। गवारीवरच काढून घ्यायच्या। त्याच्यामध्ये बघा अर्धी वाटी मी शेंगदाणे भाजत ठेवलेले आहेत, आता हे पण मी भाजून घेते। शेंगदाणे एकदम छान असे भाजले गेलेले आहेत। त्याच्यामध्येच मी टाकणार एक छोटा अर्धा चमचा जिरं। गॅस आता मी बंद करून टाकणार आहे। हे हलकंसं हलवून घेणार आहे। जिरं पण भाजलं गेलेलं आहे। हलकंसं भाजायचं, आपल्याला काही जास्त भाजायची गरज नाही आहे। काढून घेते। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्या ह्या मिरच्या आणि गवारी भाजलेली एकत्र हे करून हलकंसं दरदर असं फिरवून घेऊया आपण। फिरवून घेतलेलं आहे बघा, 2च वेळा घेतलेला आहे, बंद चालू करून। जास्त अशी पेस्ट करायची नाही आहे। त्याच्यामध्ये बघा हा देशी लसूण घेतलेला, हा 1 गड्डी लसूण आहे। आणि आपण जी शेंगदाणे आणि जे हे केलं होतं ना जिरं, ते एकत्र टाकून घ्यायचं। त्यात टाकायचे आपल्याला एक 10 ते 12 पानं कढीपत्त्याची। थोडासा टाकणार आहे मी पुदिना आणि थोडीशी टाकणार आहे मी कोथिंबीर। आणि कोथिंबीर काय केलेली आहे मी त्याला देठासकट घेतलेली आहे। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ आणि आता हे मी फिरवून घेणार आहे। मस्त असं बघा 2च वेळा मी बंद चालू करून मी फिरवून घेतलेलं आहे। तर अशा पद्धतीत होते बघा। तुम्ही याला ठेचा म्हणू शकता, चटणी म्हणू शकता, खूप चविष्ट लागते। एकदा जरूर करून बघा। आता तुम्हाला पाहिजे असलं तर तुम्ही थोडेसे तेल टाकून त्याच्यावर हे परतू शकता, नाही परतलं तर काय गरज नाही। असं जेवताना तोंडी लावायसाठी एकदा जरूर करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।